नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी एक महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि हा प्रश्न देशाच्या प्रजासत्ताकात नेमकी सत्ता कुणाची, धार्मिक रूढीवादी परंपरांची की त्या परंपरांना आव्हान देणाऱ्या महिलांची. त्याला कारणीभूत ठरलंय ते शनी शिंगणापूर, शनिदेवाचं कथित असं जागृत देवस्थान. इथं शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाही, तशी तिथली 400 वर्षाची परंपराच सांगते. आता तर पैसे दिल्याशिवाय पुरुषांनाही चौथऱ्यावर प्रवेश बंदी आहे. मात्र शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून यंदाच्या प्रजासत्ताक दिनी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी आंदोलन केलं. तर त्यांना रोखण्यासाठी स्थानिक गावकरी महिलांनीच शनीभोवती सुरक्षेचं कडं केलं. काय योगा आहे ग पा. शनी या ग्रहाभोवती स्वतःचं असं एक कडं असतं, पण ज्या शनिदेवाला महिलांची सावली देखील वर्ज्य मानली जाते त्याच्या सुरक्षेसाठी महिलांनाच कडा करावं लागलं. बरं, आंदोलन करणारे महिला, आता महिला शिकल्या, त्यांना सामाजिक भान आलं, घटनात्मक हक्कांची जाणीव झाली. बदलत्या काळानुसार रूढी बदलल्या पाहिजेत असं त्यांना वाटायला लागलं. तर त्याच्या उलट जुनाट चालीरीतींना घट्ट धरून असलेले धर्माचे अधिकारी सर्वच धार्मिक संस्थानांमध्ये ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. पुरोगामी विरुद्ध कर्मठ असा हा लढा आहे. मंदिरात कुणी जायचं, केव्हा जायचं हा आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनलाय. राज्यघटनेनं लिंगभेद करू नये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मात्र तरी देखील शनी शिंगणापूरच काय, पण शबरीमला मंदिर असेल, पद्मनाभ स्वामी मंदिर असेल किंवा दक्षिणेतलं कार्तिकेय मंदिर असेल, अगदी मुंबईतला हाजी अली दर्गा, अशा अनेक धार्मिक स्थळी अजूनही महिलांना प्रवेश बंदी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून जवळपास आता 7 दशकं उलटत आली तरी देखील शनी शिंगणापूरच्या मंदिर प्रवेशावरून निर्माण झालेला वाद आता आम्हाला कोर्टात न्यावा लागलाय. एकीकडे रामविलास पासवान यांच्यासारखा बिहारी मागास असलेल्या बिहारी भागातनं आलेला नेता महिलांच्या बाजूने भूमिका घेताना दिसतोय, तर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी या प्रथेचं समर्थन केलेलं आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी काळानुसार बदल व्हायला पाहिजेत अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलांच्यामुळे शनीचं पावित्र्य भंग होतं, मग त्याच शनिदेवाला गायीच्या दुधाचा अभिषेक कसा चालतो? पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात महिलांची पुजारी म्हणून नियुक्ती होते, मग शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश बंदी का? जुन्या परंपरा म्हणजे वज्रलेप असं मानून गप्प बसायचं का? धार्मिक वोट बँक सुरक्षित ठेवण्याची मानसिकता यामागे आहे का? कोर्टाच्या आदेशानं धार्मिक आणि सामाजिक बदल घडवून आणणं योग्य आहे का? का ते आतून यायला हवेत? शनी शिंगणापूर हे आता स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक बनतंय का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळानुरूप जुन्या परंपरा चालीरीती बदलायला नकोत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. चौथऱ्याचा वाद चव्हाट्यावर. चौथऱ्याचा वाद चव्हाट्यावर. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. शनी शिंगणापूरचं शनीश्वर देवस्थान. इथं महिलांना चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्यास मनाई आहे. अगदी अलीकडच्या काळात पुरुषांनाही देवस्थानच्या ट्रस्टनं पूजा करायला मज्जाव केलाय. मात्र मध्यंतरी एक तरुणी थेट शनीच्या चौथऱ्यावर गेली आणि पाया पडून आली. तेव्हापासून शनेश्वर देवस्थानचा वाद गाजतोय. शनीच्या चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन केलं. आता याच मागणीसाठी जालन्याच्या डॉक्टर वसुधा पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टानं शनेश्वर देवस्थानसह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावली आहे. कोर्टाने त्यामध्ये सर्व प्रतिवादींना म्हणजे राज्य शासन, केंद्र शासन, शनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांना नोटिसा बजावण्याचा हुकूम केला आहे. आणि मुंबई येथे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 जनहित याचिका या विषयासंदर्भात प्रलंबित असल्याकारणाने अंतरिम आदेश सध्या देऊ शकत नाही असं म्हणून हा आदेश आहे. पुढील सुनावणी कोर्टाने 16 तारखेला ठेवलेली आहे. दरम्यान महिलांनी शनीची पूजा करू नये, शनीची पूजा महिलांसाठी अमंगळ असते असा पवित्रा शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी घेतलाय. उसको देखने से महिलाओं का अमंगल होता है. महिलाएं जो पूजा करती हैं वो इसलिए करती हैं कि उनका सौभाग्य अचल हो और उनके पुत्र पौत्र सुखी रहें. तो जब शनि की दृष्टि पड़ती है
तो उससे उनका अमंगल होता है। तर महिलांनी पूजा करू नये असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही असा निर्वाळा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी दिलाय। शनि सिंगापुर में ये जो परिस्थिति आई है, इसमें हमें इसको समझना पड़ेगा। एक तो लोगों को समझाना पड़ेगा, हमारे जो शास्त्रों में कहीं भी ये नहीं लिखा है महिलाओं को पूजा करने से या मंदिर में प्रवेश करने से वर्जित है। रोक है, रोक तो नहीं, शास्त्र में तो है नहीं। एकीकडे पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यासाठी महिला पुजाऱ्यांची नेमणूक केली जाते, तर दुसरीकडे प्रथेच्या नावाखाली अजूनही शनी शिंगणापूरला महिलांचा पूजेचा हक्क डावलला जातोय। याबाबत कोर्ट नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। चौथऱ्याचा वाद चव्हाट्यावर या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं। आपल्या सोबत आहेत केशव उपाध्ये, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते। केशवजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर। संजीव पुनाळेकर हे सनातन या संस्थेशी निगडित आहेत। आपलंही स्वागत संजीवजी। प्रियांका जगताप, भूमाता ब्रिगेडच्या प्रवक्त्या प्रियांका जगताप या देखील आपल्याबरोबर आहेत। प्रियांकाजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। आणि सुनील घनवट, महाराष्ट्र राज्याचे संघटक हिंदू जनजागृती समिती, सुनील घनवट आपल्या बरोबर आहेत। ते नाशिकहून आपल्या बरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। प्रेक्षको, या प्रश्नाचा दोन भागात आपण विचार करणार आहोत आणि त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे शनी शिंगणापूर हे आता स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक बनतंय का? शनी शिंगणापूर हे आता स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक बनतंय का? कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सर्व पॅनलिस्टना एक प्रश्न विचारणार आहे, बघूया त्याची उत्तरं काय येत आहेत। केशवजी आणि संजीव पुनाळेकर, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, दोघांकडेही आहे? आहे, दोघांकडेही आहे। प्रियांका जगताप आणि सुनील घनवट, तुमच्याकडे सुद्धा आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे? आहे। आहे। केशव उपाध्ये, संजीव पुनाळेकर आणि सुनील घनवट, तुम्हाला तिघांनाही मतदानाचा अधिकार आहे? तुम्हालाही मतदानाचा अधिकार आहे? प्रियांका जगताप, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का? प्रियांकाजी? हो आहे। तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे तुमच्याकडे, तुम्ही या देशाचे नागरिक असल्याचं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे। हो बरोबर आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुम्ही या देशामध्ये मतदान करू शकता। पण तुमच्यामध्ये आणि इतर तीन पॅनलिस्टमध्ये प्रियांकाजी फरक आहे, आणि तो फरक असा आहे, हे तिघजण केशवजी, संजीवजी आणि सुनीलजी हे शनीच्या चौथऱ्यावर जाऊन त्याची पूजा करू शकतात, शनीचं दर्शन घेऊ शकतात। याचं कारण, घेऊ शकतात असं म्हणलं, तुम्ही घेतलं असं म्हणलेलं नाही आम्ही, घेऊ शकतात याचं कारण ते पुरुष आहेत आणि तुम्ही मात्र घेऊ शकत नाही, तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही। याचं कारण तुम्ही महिला आहात। प्रियांकाजी, काय सांगाल? घटनेला दिलेले बाकी सगळे अधिकार तुम्हाला मिळाले, परंतु तुमच्या धर्माचं आचरण करावं हा अधिकार काही तुम्हाला मिळालेला नाही, तो शनी शिंगणापूरमध्ये तुम्हाला मिळत नाहीये। प्रियांका जगताप? हो, मला असं सांगायचं आहे की या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जी वर्षानुवर्ष भारतात चालू आली आहे त्याच्यामध्ये महिलांच्या स्वाभिमानावर अनेकदा प्रश्न उठत आलेत आणि शनी शिंगणापूरमुळे ते परत एकदा प्रकाश झोतात आले। आणि जर एक महिला, केवळ महिला असल्यामुळे आम्हाला जर दर्शन नाकारलं जाणार असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे। घटनेत आर्टिकल 25 मध्ये आम्हाला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही देवाचा पूजा करण्याचा अधिकार दिलाय, तर तो अधिकार आम्हाला आज स्वातंत्र्य मिळून 65 ते 66 वर्ष होऊन गेली तरी आम्हाला त्याच्याशी झगडावं लागतंय आणि पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात काम करतेय। आज सरकार आम्हाला काही दाद देत नाहीये, पाठिंबा
येतंय नुसतं आणि त्याला प्रखरपणे निर्णय कोणता घेत नाहीये. आज त्यांचं सरकार आहे, पाठिंबा देऊन त्यांनी करावं काय? त्यांनी सरळ सरळ ट्रस्ट ताब्यात घ्यावा आणि महिला आणि पुरुषांना प्रवेश सुरू करावा. त्यांचा जो दुटप्पीपणा चाललाय ना, तो पहिले बंद करायला पाहिजे त्यांनी. आपण सरकारची भूमिका काय आहे ती केशव उपाध्याय यांच्याकडे जाणून घेऊया, परंतु आपण सुरुवातीला जाऊया सुनील घनवट यांच्याकडे. सुनील घनवट, तुम्ही भारतीय राज्यघटना मानता असं मी समजायचं का? आपण एकदा जरा स्पष्टपणे सगळ्यांना सांगूयात की सुनील घनवट त्यांची संघटना हिंदू जनजागृती संघटना ही भारताची राज्यघटना मानते असं स्पष्ट विधान करता आपण. सुनील घनवट. हो, निश्चितपणे आम्ही भारतीय राज्यघटना मानतो आणि त्या राज्यघटनेमध्ये जे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत ते देखील आम्ही मानतो. त्याच्यात समान अधिकार आहेत हे देखील आपल्याला मान्य आहे? निश्चितपणे. लिंगभेद करणं हे घटनेला मंजूर नाही, किंबहुना तो गुन्हा आहे याची आपल्याला जाणीव आहे सुनील घनवट? ते जरी असलं तरी मला या गोष्टींविषयी सांगायचं आहे की धार्मिक स्वातंत्र्य जे आहे घटनेने दिलेलं आहे असं म्हटलं जातं. त्यावेळेस त्या स्वातंत्र्याचं आणि धार्मिक स्वातंत्र्याचं जर कोणी पायामल्ली करत असेल, त्या धार्मिक भावना दुखावत असेल तर त्याला विरोध करण्याचा घटनेने दिलेला अधिकार पण आहे, हेही मला सांगावंसं वाटतं. मला तुम्ही एक सांगा, तुमच्याकडे या देशाचा नागरिक म्हणून जे अधिकार आले तेच प्रियांकाजींकडे आले, पण या धार्मिक भावना बोला प्रश्नच येते कुठे? धर्म वेगळा आहे आणि समानता वेगळी आहे. धर्म वेगळा आहे आणि समानता वेगळी आहे. सुनील घनवट, काय सांगाल? धर्म आणि समानता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समानता ही राज्यघटनेने दिलेली आहे. पूजा अर्चेचा अधिकार, तुमचा धर्म आचरणात आणण्याचा अधिकार तुम्हाला राज्यघटनेने दिलेला आहे. परंतु इथे मात्र तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता आणि प्रियांकाजी करू शकत नाहीत, याच्याबद्दल आपला मुद्दा आहे. आणि म्हणूनच शनी शिंगणापूर हे स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक बनलं का सुनील घनवट? निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की दोन गोष्टी या ठिकाणी दुरुस्त करतो की ज्या मागच्या 3 दिवसांमध्ये सर्व चॅनल्सवरनं जे दाखवलं जातं आहे आणि त्याच्यामुळे जो गैरसमज होतो आहे तो मला सर्वात प्रथम या G24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये जे सुजान प्रेक्षक आहेत, जे शनी भक्त आहेत आणि जे नास्तिक आहेत आणि जे राजकारणी आहेत त्यांना या ठिकाणी क्लिअर करावंसं वाटतो की कुठल्याही प्रकारे शनी शिंगणापूरचं जे शनी मंदिर आहे याच्यामध्ये स्त्रियांना बंदी नाही. ही भूमाता ब्रिगेड असेल, नास्तिक मंडळी असतील, राजकारणी काही मंडळी आहेत ज्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, हे निश्चितपणे सगळीकडे खोटं बोलत आहेत की त्या शनी मंदिरामध्ये प्रवेश नाहीये. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की शनी मंदिरामध्ये प्रवेश आहे, त्या ठिकाणी शनी चौथरा आहे, त्या ठिकाणच्या प्रथा परंपरा आहेत, त्याच्यावरती प्रवेश नाही. आणि हा मुद्दा जो आहे हा स्त्री समानता, स्त्रियांचे अधिकार असा नाहीये. घटनेने दिलेले अधिकार वेगळे आहेत आणि धार्मिक स्वातंत्र्य आणि त्या संदर्भातल्या पाळावयाच्या प्रथा परंपरा हा भाग पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे तो श्रद्धेशी, भावनांशी निगडीत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्याला समानता आणि धर्मानं दिलेले अधिकार, मुद्दा जोडता येणार नाही. घनवट, धर्मानं दिलेले अधिकार आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार यामध्ये आपण फारकत करून घटनेच्या अधिकारांपेक्षा धर्मानं दिलेल्या स्वातंत्र्य आणि केलेला भेदाभेद महत्वाचा मानता, एवढं फक्त विधान करा. माझं बाकी काही म्हणणं नाहीये. निश्चितपणे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की राज्यघटनेचा मान राखूनच मी या ठिकाणी सांगतो की राज्यघटना जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली आहे. त्याच्या पूर्वापार आमचं रामायण आहे, महाभारत आहे, धार्मिक ग्रंथ आहे, ते लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की धर्माचरण कसं असावं, कुठल्या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सांगितलेलं आहे. त्या पूर्वापार चालत आलेलं आहे ना. त्यामुळे धर्माने काय सांगितलेलं आहे, आमच्या गीतेत काय सांगितलेलं हे अतिशय महत्वाचं आहे. सुनीलजी, आपण आता घटनेमध्ये बदल करून तुम्हाला जे अभिप्रेत आहे रामायण महाभारतामध्ये ते घटनेमध्ये टाकायला पाहिजे. आपण अशी स्त्री पुरुष असमानता असली पाहिजे असं लिहायला पाहिजे, असं नाही वाटत आपल्याला? आपल्या प्रतिपादनावरून तसंच पुढे येत आहे. डॉक्टर उदयजी, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपण ज्या मुद्द्याकडे जातो आहे तो मुद्दा महत्वाचा नाहीये स्त्री पुरुष समानता आहे की नाहीये. या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये 6 ते 7 लाख मंदिरं आहेत. या मंदिरामध्ये किती मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो आणि किती मशिदीमध्ये महिलांना प्रवेश दिलाच जात नाहीये, ह्याचा कधीतरी तुलनात्मक अभ्यास होणार आहे की नाही? सुनीलवर आपल्याकडे बोट दाखवल्यावर इतर धर्माकडे बोट दाखवून तुमच्यावरचं बोट दूर होणार नाही. त्या धर्मावरचेही कार्यक्रम केलेले आहेत. मदर तेरेसांच्या
सेवेचा आणि त्यांच्यातल्या धर्मांतराचा मुद्दा देखील या व्यासपीठावरून सखोलपणे चर्चेला गेलेला आहे. आत्ता मुद्दा हा तुमच्या एकूणच धर्माबद्दलच्या आणि त्याहीपेक्षा सुद्धा राज्यघटनेच्या आदराबद्दलचा आहे. चर्चा अशीच पुढे नेऊया. संजीव पुनाळेकर, आपण कायदेतज्ञ आहात, हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव आहात. शनी शिंगणापूरला महिलांना चौथऱ्यावर प्रवेश न देणं हा राज्यघटनेच्या 25 पुन्हा एकदा सांगतो, राज्यघटनेच्या 25 या कलमाद्वारे दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं वाटत नाही? नाही, मी तुम्हाला स्पष्ट करतो की राज्यघटनेचे कलम आहे समानतेचं, ते राज्य सरकार किंवा सत्तेच्या संदर्भात आहे. ज्या वेळेला परंपरा आणि रूढी असतात, उदाहरणार्थ त्यांना प्रवेशाचा हक्क नाकारला असं आपण म्हणतात. जसं सुनीलने म्हणताना व्यवस्थित माहिती आहे, त्याची थोडंसं चूक झाली असं बहुतेक की संपूर्ण भारतामध्ये 8 किंवा 10 जागा अशा आहेत की जिथे काही जुने नियम आहेत. प्रश्न एवढाच आहे की कायद्याप्रमाणे आपण नेहमी असा भेदभाव नाही म्हणू शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रत्येक धर्माला मंदिराविषयीच नाही तर व्यक्तिगत कायदा वेगळा आहे, हिंदूंचा वेगळा आहे, मुसलमानांचा वेगळा आहे. हिंदू कायद्यात अशी एक तरतूद आहे की एखादी व्यक्ती मरण पावली तर त्या व्यक्तीचे पती किंवा पत्नी, मुलं आणि आई यांना अधिकार मिळतो. बापाला 1 रुपया मिळत नाही. हे फक्त हिंदू धर्मात आहे. म्हणजे आईला अधिकार मिळतो मुलाच्या किंवा मुलीच्या संपत्तीत, वडिलांना मिळत नाही. आता भेदभाव आहे का? याच्या मागे एक सामाजिक परंपरा आहे की आई ही दुबळी आहे, आईला मिळायला पाहिजे. तसंच या ठिकाणी काही देवता ज्या आहेत. संजीव पुनाळेकर, तुम्ही आता अतिशय हुशारीनं 25 या कलमाचा बरोबर अर्थ सांगितला. आता तुम्हाला त्याचा दुसरा अर्थ सांगतो. 25 कलमानुसार स्टेट हा शब्द येतो त्या ठिकाणी आणि तुम्ही ते बरोबर पॉइंट आउट केलंय. बघू प्रियांका याचं उत्तर द्यात का, नाहीतर मी तुम्हाला याचं उत्तर देईल. प्रियांकाजी, त्यांनी आता जो मुद्दा मांडलेला आहे की 25 हे कलम स्टेट या गोष्टीला लागू आहे आणि हे खाजगी मंदिर आहे, त्यामुळे इथं तो नियम लागू होत नाही. याचा प्रत्यवाय आपण कसा करणार? हे बघा, तिकडे पुण्याहून वाजत गाजत मीडियाचं अटेन्शन घेत तिकडे पोहोचणं आणि ज्या महिलांनी कडक केलेलं आहे त्यांच्याबरोबर धुमश्चक्री करणं आणि बातम्यात येणं हा एक मुद्दा आहे. परंतु ही लढाई कायद्याची आहे. ही कायद्याची लढाई जशी जिंकायची आहे तशीच समाजमन बदलायची लढाई जिंकायची आहे. त्याच्याविषयी आपण ब्रेक नंतर बोलू. परंतु कायद्याची लढाई तुम्ही जिंकणार कशी? कायद्याच्या लढाईत तर 25 हे कलम ज्याच्या आधारे आपण हे सगळा वाद उभा करतोय ते तर फक्त स्टेटला लागू आहे आणि स्टेट प्रोड्यूस असं ते मंदिर नाही, ते तर खाजगी ट्रस्ट आहे. मग त्याला ते लागू कसं करणार? मग त्याच्याविषयी वाद कसा निर्माण करणार? प्रियांका, मला इथे हे सांगायचंय, हे तुम्ही जे सांगताय की खासगी ट्रस्ट आहे, पण त्याच्याशी लाखो लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि फक्त ग्रामस्थच तिथले भक्त नाहीयेत तर पूर्ण भारतभरातून भक्त तिथे येतात. त्यामुळे हा मुद्दा त्यांचा खाजगी असूच शकत नाही. आणि जेव्हा राज्यघटनेने अधिकार दिलाय की सर्व मंदिरात स्त्री पुरुष समानता दिली गेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चविष्ट तळ्याचा सत्याग्रह केला होता किंवा काळाराम घोळाराम मंदिरात तेव्हा जे सत्याग्रहाला बसले होते, तोच अजेंडा घेऊन आज आम्ही शनी मंदिरात जातोय. जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला हे शिकवलंय की तुम्ही समानता, सगळीकडे समानता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, आज 21वे शतक आहे आणि या 21व्या शतकात तुम्ही काहीतरी कुठल्या तरी प्रथा, 400 वर्षाच्या परंपरा याची कारण देऊन तुम्ही आम्हाला डावलूच शकत नाही. पण मग त्या स्त्रिया ज्या होत्या त्यांच्याशी तुम्ही चर्चा का नाही केलीत? मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिली गोष्ट, तिथल्या ज्या स्त्रिया आहेत 600 वर्ष त्यांचे पूर्वज, त्यांचे सासू सासरे, आजे सासरे सेवा करतायत, त्यांच्याशी चर्चा करण्याचा संकोच तुम्हाला का वाटला? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुमच्या नेत्या आज मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि म्हणाल्या सपत्नी घ्या. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची काही भूमिका असू शकते, त्यांची भूमिका श्रद्धेच्या बाजूची असू शकते, त्या नास्तिक असू शकतात. नाही, माझं पूर्ण आहे का? त्या नास्तिक असू शकतात किंवा त्या दुसऱ्या धर्माचं अनुसरण करणार असू शकतात. तुम्ही सपत्नीक बोलवताय, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एकदा मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतली पाहिजे आणि याबाबत तुम्ही कुठची स्त्री मुक्ती करता? तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला का नाही भेटला तरी बोलवलं? का मुख्यमंत्र्यांना बोलवलं? हा पुरुष प्रधानता नाही का तुमची? ही प्रसिद्धीचा स्टंट आहे तुमच्या तृप्ती देसाईंचा. का मुख्यमंत्र्यांना भेटला? अहो, आम्ही जेव्हा सामान्य हजारो महिला घेऊन जातोय तेव्हा आम्हाला अडवलं जातोय. कसला प्रसिद्धीचं स्टंट? 2 गाड्यांमध्ये हजारो महिला होता का? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्यांनी आदल्या दिवशी आम्हाला ज्या प्रकारे अडवलंय तेच आम्हाला त्याच्यातून बाहेर. पत्नीचा उल्लेख कशासाठी केला? पत्नीचा उल्लेख का केला? हजारो महिला आमच्या सोबत होत्या म्हणून त्यांच्या पत्नीने यायचं. मग लाखो महिला तुमच्या विरोधात आहेत, त्याचं काय? 8 गाड्या होत्या, शिवाय वेगळ्या
अहो त्या एक स्त्री आहेत आणि स्त्रीला हे बघा स्त्रीशी काय नाही बोललात तुम्ही, हेच मला विचारायचंय. कोणत्या महिला दाखवा ना, घ्या तुम्ही इलेक्शन. आज देशभरात देश ढवळून निघालाय, तो आमच्या बाजूने निघालाय. कारण स्त्रीला कोणता आज देश? जाणीव, त्या ग्रामस्थांची संख्या 1600 स्त्री आहे, तुमच्या हातात सुद्धा नव्हत्या. महत्वाचं आहे. आणि आम्ही स्त्रियांसाठी जे काम करतोय ते त्यांचा स्वाभिमान जागा करून प्रियांका जगताप आणि त्यांच्या संजीव असं अजिबात पुनाळेकर, नाहीये. मी तुम्हाला दोघांना, हे प्रियांका आणि दौडून संजीव तुमच्या दोघांनाही अहो, शांत राहायची आमच्या विनंती हातात करतो. तिथे मी गेले तुम्हाला होते, दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. प्रियांका 25-30 महिला प्रियांका, जेव्हा आपण 25A या घटनेतल्या कलमाचा आधार घेऊन काही हक्कांची मागणी करतो, तेव्हा त्या घटनेच्या कलमाची एक प्रकारे व्याप्ती आणि त्याची मर्यादा याची सुद्धा जेव्हा आपण प्रतिवाद करतो, तेव्हा आपल्याला जाणीव असली पाहिजे. तुमच्या उत्तरातून कदाचित यांच्या 25A वरच्या आक्षेपाला उत्तर मिळेल असं वाटलं होतं, परंतु ते तुम्ही सक्षमपणे देऊ शकला नाहीत. भावनेनं उत्तर देणं आणि आमच्या लाखो लोक आमच्या बरोबर आहेत हे कोर्टामध्ये सिद्ध करता येणार नाहीये. ते सिद्ध करण्याकरता काय करावं लागेल हे एका ब्रेक नंतर मी तुम्हाला जरूर सांगेन. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी केशव उपाध्ये, तुमचं सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत. इथं कोणाचं सरकार चालणार? इथं कोणाचे कायदे राबवले जाणार? इथं कोणते नियम चालणार? नाही, सगळ्यात भारतीय पहिल्यांदा- घटनेचे हां. की इथल्या खाजगी मंदिरांच्या परंपरांचे? भारतीय घटनेचेच नियम चालणार. नंबर 1. नंबर 2, या सगळ्या विषयाचं मला थोडं सांगितलं पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करतो या ठिकाणी. मुळामध्ये अशा प्रकारचा स्त्री पुरुष भेदाभेद भारतीय जनता पार्टी पाळत नाही. आणि मी उदाहरणासहित सांगतो. 3-4 वर्षापूर्वीचं उदाहरण, 3 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात अशाच प्रकारचा विषय होता की त्या ठिकाणी गाभाऱ्यांमध्ये महिलांना जायला बंदी होती. ते फक्त पुरुष जाऊ शकायचे, बाईंना म्हणजे अंबाबाईचे देऊळ असूनही तिथे महिलांना बंदी होती. पण त्या विरोधामध्ये आंदोलन त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळच्या महिला मोर्चा अध्यक्ष नीता केळकरांनी केलं होतं. त्या घुसल्या होत्या, त्यावेळी त्यांना अटकही झालं होतं. त्यामुळे या पद्धतीचं, अशा पद्धतीचा भेदाभेद असावा, या काही गोष्टी कालांतरामध्ये आल्या असतील धर्मामध्ये, त्या दूर केल्या पाहिजेत. अशा प्रकारचा भेद करता कामा नये. ज्याची श्रद्धा असेल त्याने जावं. म्हणजे याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा विषय, म्हणजे त्यांना जर श्रद्धा असेल, त्यांना वाटलं तर त्याने जावं. त्याच्यामध्ये कुणी जावं का न जावं हा विषयच असू शकत नाही सगळ्याच्यामध्ये. पण आपण त्यामुळे भारतीय ज्याला घटनेची पायमल्ली होता कामा नये आणि जी समानता दिलेली आहे आणि धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याची श्रद्धा ज्याची त्या मंदिरात आहे त्या श्रद्धेमध्ये जावं. एक दुसरं असं आहे की हा प्रश्न हा काल परवाचा नाही. मला त्या नाही सांगायचंय की मुळामध्ये 2000 साली पहिल्यांदा दाभोळकरांनी एक आंदोलन सुरू केलं होतं, चला चोरी करायला जाऊ, अशा पहिलं आंदोलन होतं. आणि त्यानंतर 2011ला एक पुन्हा आंदोलन झालं होतं. या काळामध्ये या ठिकाणी काहीच प्रश्न सुटले नाही. आज अचानक काय ना असं वाटलं की जाऊन लगेच, त्यावेळी का नाही केलं आंदोलन इतक्या तीव्रतेने? त्यावेळी कुणी लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणची ट्रस्टी कोण आहेत, त्या ट्रस्टी ते जरा काढून बघा इतिहास सगळा. त्यामुळे या पद्धत मग हे ना म्हणजे जो आरोप करायचा गडाख, माजी आमदार गडाखांचे सगळे तिथे नगर जिल्हा कुणासाठी राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेलं, काँग्रेस राष्ट्रवादीचा. मुळामध्ये आत्ता जे मगाशी ते म्हणतात की सरकार दुटप्पी वागतंय, नुसता पाठिंबा काय देत आहे. अहो काही चर्चा, संवाद पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांकडे आपण, या घटनेकडे आपण राजकारण विरहित नाही. मला माझी अपेक्षा आहे, माझी विनंती आहे, सगळ्यांनी विनंती की यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली त्याचा पक्षविरोध जाऊन स्वागत करायला पाहिजे होतं, ती भूमिका मांडायला पाहिजे होती. त्यावेळी दुटप्पीपणाचा आरोप त्या करतायत की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ट्रस्टी आणि समोर बसा, जसं त्या आता म्हणाल्या की त्यांच्यावर काही महिला, एक इकडे एक समाज आहे तो मोठा अशा मानणार आहे. शेवटी संवादातनं पुढे मार्ग निघाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, बदलल्या पाहिजेत, परंपरा बदलल्या पाहिजे. एका ब्रेक नंतर ह्याची चर्चा करूया. कुठे जाऊ नका. पात्रा झी24 आपण पाहताय चौथऱ्याचा वाद चव्हाट्यावर. चौथऱ्याचा वाद चव्हाट्यावर या विषयावर चर्चा करतो. आपल्यासोबत केशव उपाध्ये, संजीव पुनाळेकर आणून सोडलेली होती तोच मुद्दा आता आपण चर्चेला घेणार होते का? तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे काळानुसार परंपरा बदलायला नकोत का? काळानुसार परंपरा बदलायला नकोत का? आपण थेट जाऊया. संजीव पुनाळेकर, भारतीय राज्यघटनेनं स्त्री पुरुषांना समान दर्जा दिलाय, मान्य? अगदी मान्य. 25A हे कलम कोणावर बंधनकारक आहे? सरकारवर की एखाद्या खाजगी ट्रस्टवर की दोघांवर? हे जे कलम आहे ते सरकारवर पूर्ण बंधनकारक आहे. आणि खाजगी संस्थांमध्ये होणारा भेदभाव जर का जनहिताच्या विरोधात असेल, पब्लिक ऑर्डरच्या विरोधात असेल, तर त्याला सरकार बंधन आणू शकतं. पण पब्लिक ऑर्डरच्या विरोधात पाहिजे. लक्षात घ्यायचं कारण असं आहे की पब्लिक ऑर्डर काय आहे हे शासनाने, काळाचा निर्णय शासन. मी तुम्हाला बोललो होतो तुमच्या ह्या लिगलचा प्रत्यवाय
प्रियांका करतायत का, परंतु त्यांनी केला नाही, परंतु मी करायचा प्रयत्न करतोय, परंतु मी तुमच्यासारखा कायदेतज्ञ नाही. आता तुम्ही हा जो पब्लिक ऑर्डर हा शब्द वापरताय, या पब्लिक ऑर्डर मध्ये आमच्या धर्माचं आचरण करणं येतं की नाही? निश्चित येतं, ते स्वातंत्र्य त्यांना आहे ना, ते करू शकतात. बरोबर कोणी अडवलेलं नाही. मग आता ते आचरण जर प्रियांकांना करायचं असेल तर त्यांना तुम्ही मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश का देत नाही? याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आपल्या घटनेची बरीच स्वातंत्र्य आहेत, मिरवणुकीचं स्वातंत्र्य आहे, सभेचं आहे, त्यावर बंधनं येतात. आता हेच पहा ना, मुंबईसारख्या शहरात मी धार्मिक मुद्दा आणत नाही, पण शिवजयंतीच्या मिरवणुकीला कित्येक वर्ष बंदी, कित्येक ठिकाणी बंदी, अफजलवादाच्या चित्राला बंदी आहे. मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं का? नाही. पब्लिक ऑर्डर या ठिकाणी बदललेले आहेत त्याच्याविषयी बोलू नका. ज्या गोष्टी आपण फक्त आता ह्या शनीच्या चौथऱ्याच्या कॉन्टेक्स्ट मध्येच बोलू. मी तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी शांतता राखली, त्यांचा हेतू हा होता की या मंडळींनी काळानुसार बदलायला पाहिजे. काळ मला तृप्ती देसाईंनी ठरवायचा का की 26 जानेवारी हा काळ आहे? तृप्ती देसाई एक नागरिक आहेत, आपण 26 जानेवारीची डेडलाईन दिली. तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो उद्याची एकच, की आमचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं तृप्ती देसाईंच्या बाबतीत मला सांगायचंय, ताईंनी उत्तर द्यावं. आम्ही त्यांना सांगितलं की काळ बदललाय का, परंपरा कशी बदलायची, आपल्याला तो चौथरा मोठा करता येईल का, सगळ्या विषयावर. अगदी श्री श्री रविशंकर आहेत, शंकराचार्य आहेत, धर्मातले लोक आहेत, एक धर्मसभा घेऊ. आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता, जाहीर चर्चामध्ये सांगितलं होतं की हिंदूंची 3000हून एकरहून अधिक जागा काँग्रेस शासनाने तुम्ही मंदिर ताब्यात घ्यायचं म्हणताय, त्यांनी ढापलेली आहे. त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी सीआयड इन्क्वायरी चालवलेली आहे. तिकडे आपण धर्मसभा घेऊ, त्यामध्ये तुमचं काही म्हणणं नाहीये. तुमचे जे करते करविते आहेत त्यांनी आधी मंदिरं ताब्यात घेऊन आमची लुटलेली आहेत. धर्मसभेमध्ये काय निर्णय तुम्ही तिथं या. आता तुम्हाला चर्चा करायची आहे, शनी शिंगणापूरला जा, 6 महिने बसा, सेवा करा, त्या स्त्रियांशी बोला, धर्मसभेला या. परंतु हे म्हणतायत की 26 जानेवारी डेडलाईन आहे. हे सांगणाऱ्या तृप्ती देसाई कोण? त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो 6 लाख भाविक आले, त्यांना त्रास झाला, त्यांना दर्शन नाही झालं, आणि या म्हणतात 1,500 महिला, जेमतेम 100-150 महिला घेऊन यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भक्तीचा अपमान केलेला आहे. समानतेचा मुद्दा जो धर्माशी जोडलाय ते फार चुकीचं आहे. धर्माच्या बुरख्याखाली तुम्ही राज्यघटनेचा अपमान नाही करू शकत. तुम्ही काय केलंय? इथे धर्माचा संबंध येतो कुठे? धार्मिक लोकांची त्याची तयारी होती दर्शन घ्यायची, तुम्ही घेऊन दिलं नाही आहोत. आणि जेव्हा तुम्ही समानतेचा मुद्दा धर्माचा बुरखा घालून त्या मुद्द्याला राज्यघटनेचा अपमान करताय, तुम्ही त्या 6 लाख लोकांच्या दर्शनात काय व्यत्यय आणला? आणि 26 जानेवारीला देश संकटात आहे, देशावर आतंकवादाचं सावट आहे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. प्रियांकाजी, दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. संजीव पुनाळेकर, हे मॅटर हायकोर्टामध्ये आहे. 15 वर्ष बरोबर आहे. आता 16 तारखेला त्याचं पुढचं हिअरिंग आहे. बरोबर. जर आता कोर्टानं प्रियांका, तृप्ती देसाई किंवा ज्या महिला चौथऱ्यावर जाऊन पूजा करू इच्छितात किंवा स्त्री पुरुष समानता तिकडे मागतायत, त्यांच्या बाजूनं निकाल दिला, जसा पूर्वी तो संथाराच्या बाबतीने दिलेला आहे, तर तो तुम्ही मान्य करणार का नाकारणार? संथाराच्या निकालाला यापूर्वीच स्टे मिळालेला आहे, आणि अशा प्रकारचा जर काही निकालाला आम्ही आमची बाजू उत्तमपणे मांडू. आणि त्यानंतर सुद्धा संविधानिक मार्गाने, आम्ही संविधान तोडलेलं नाहीये. आम्ही कोणाच्या घरात येऊन म्हटलं नाही की शनिदेवाची उपासना करू नका. या ठिकाणी समानतेची भाषा करताय, म्हणजे ही जी दंडेली आहे, तुमची त्या महिलांची बोलायची तयारी नाही. तुम्हाला 26 जानेवारीची डेडलाईन द्यायची आहे. म्हणजे संपूर्ण विश्व, संपूर्ण भारत, सगळे हिंदू जणू काय या तृप्ती देसाईंचे, ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे, मंदिराच्या जमिनी ढापण्यामध्ये यांचा पक्ष पुढे होता, त्यांचे गुलाम आहोत का आम्ही? तुम्ही समानता कुठे जाता? काँग्रेसवाल्यांनी शिकवा. संजीव पुनाळेकर, कुठली राजकीय चर्चा आणि राजकीय आरोप करूया नको. कोणतेही राजकीय चर्चा आणि राजकीय आरोप नको. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी देखील असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांनी पूजा करू नये, असं कुठेही शास्त्रात म्हटलेलं नाही. आपण या विधानाचा अनादर करताय? नाही, त्यांच्याशी आम्ही बोललो. इनफॅक्ट आजची तुमची परिस्थिती सांगतो. ज्यावेळेला आम्ही श्री श्री रविशंकरांची बोललो, सनातन संस्थेची काही मंडळी बोलली, तर त्यांनी असं सांगितलं की मला माहिती अशी दिली होती की ती जी बॅरिकेड्स आहेत ती लोकांपासून थांबवण्यासाठी आहे, तरी पुरुषांना वर चढू देतात. आता जेव्हा मला कळले की फक्त पुजाऱ्याला चढू देतात, तेव्हा मुद्दा सगळ्या धर्मांचा आहे की पुजारी स्त्री असावा की पुरुष, या मुद्द्यावर असेल तर याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. फक्त पुरुषांना तुम्ही देतात. ओके, त्यामुळे लेट्स डिबेट दिस. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रखुमाईची पूजा करण्याकरता महिला पुजारी नेमले गेले. त्याचं सर्वांनी कौतुक केलं, महिलांनी देखील कौतुक केलं. आपणही कौतुक करता की नाही?
नाही, मी तुम्हाला तेच सांगतो, हे जे कौतुक केलं गेलं त्यामध्ये एक प्रक्रिया, पंढरपूरला एवढ्या दिवसांची वारकरी परंपरा आहे. शनी शिंगणापूरला त्यांनी सुरुवात केली होती, महिलांना त्यांनी विश्वस्त म्हणून नेमलं. ही मंडळी त्या महिलांची चर्चा करायला तयार नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांची चर्चा हवी आहे. राजकीय कोण करते? म्हणजे चर्चेतून हा बदल घडू शकला असता. तुम्ही ज्या कोर्टात आत्ता हा सगळा चर्चेचा बॉल ढकलला ना, त्याच कोर्टात जाऊन आपण चर्चा करूया. आणि तो म्हणजे पंढरपूरच्या विठोबा रखुमाईच्या पूजेकरता महिला पुजाऱ्यांची नेमणूक केली गेली, याचं आपण स्वागत करता की नाही? जो पंढरपूरचा जो मुद्दा आहे तो तिथल्या विश्वस्ताने घेतलेला निर्णय आहे. अद्याप त्यावर 2 मतं आहेत, पण आजच्या घडीला तिथं महिला पुजारी आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आमची श्रद्धा बदललेली नाहीये. परंतु तो मुद्दा पहा, ही तुम्हाला मी गंमत सांगतोय की आजही महिलांच्या दर्शनाला, ऐका उद्याची माझा एकच मुद्दा आहे का, की अजूनही अशी मंडळी असतील की महिला पुजाऱ्यांना त्यांचा विरोध असेल, पण तिथे जाऊन त्या महिला पुजाऱ्यांना कुठे हात धरून बाहेर काढत नाही. कायदा, जो हिंदू सश्रद्ध हिंदू आहे तो कायदा मानतो. तुम्ही दाभोळकरांचं उदाहरण दिलं, जे घटना 2001ला पंढरपूरला जे घडलं महिला पुजाऱ्यांचं, ते योग्य की अयोग्य, ते स्वागतार्ह की नाही, ते अनुकरणीय की नाही, त्याचा निर्णय धर्मशास्त्र करणारे देऊ शकतात. मी फक्त कायदेशीर हक्कांविषयी बोलू शकतो. मी तुम्हाला हे म्हणू शकतो की त्यांची धार्मिक भूमिका ही आहे, ती भूमिका योग्य पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही एक प्रकारे या मुद्द्याला उत्तर थेटपणे देऊ इच्छिता. आपण सुनील घनवट यांना विचारा. सुनील घनवट, पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या पूजा करण्यासाठी सुनील घनवट महिला पुजाऱ्यांची नेमणूक केली गेली, ही गोष्ट स्वागतार्ह अनुकरणीय आहे की नाही? उदयजी, मला फक्त या ठिकाणी माझे 2-3 मुद्दे मांडायचे आहेत. त्यासाठी तुम्ही मला वेळ द्याल, हे निश्चितपणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. परंतु मला आधीच्या काही मुद्द्यांविषयी सांगायचं या ठिकाणी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. बोला. या ठिकाणी सर्वात प्रथम ज्या प्रथा परंपरांविषयी आपण बोलतो आहे, ज्या भूमाता ब्रिगेडच्या महिला या ठिकाणी कांगावा करता आहेत, मला त्यांना विचारायचं की तुम्ही शनी भक्त म्हणून तिकडे आला होता, तर मग काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा का दिल्या तिकडं? शनिदेवाच्या घोषणा द्यायला पाहिजे होत्या. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की ज्या प्रथा परंपरांविषयी आपण बोलतो आहे, जुन्या झाल्यात आणि त्या बदलल्या पाहिजेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की प्रथा परंपरा फक्त हिंदू धर्मातल्याच जुन्या झाल्यात. आज मशिदीमध्ये महिलांना प्रवेश नाहीये. आज 24 तास बुरख्यामध्ये राहावं लागतं आहे. 3 वेळा तलाक म्हटल्यानंतर त्याला तलाक द्यावा लागतो आहे. या प्रथांविषयी कोण बोलणार आहे? एक मिनिट, माझा मुद्दा पूर्ण करू द्या. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय ख्रिश्चन धर्मातल्या आणि मुसलमान धर्मातल्या प्रथांवर आम्ही वेगळी चर्चा केली आहे. आता मुद्दा जो आहे तो फक्त लिमिटेड आहे, त्याच्याविषयी बोला. पंढरपूरला महिला पुजाऱ्यांची नेमणूक झाली, हे स्वागतार्ह अनुकरणीय आहे की नाही? याविषयी मला सांगावंसं वाटतं की आमचे शंकराचार्य आहे, धर्मगुरू आहेत, ते ठरवतील. याच्यामध्ये पूर्वापार परंपरांप्रमाणे चालत आलेलं आहे, त्या दृष्टिकोनात त्याचा विचार व्हायला पाहिजे. सुनील घनवट, आजपर्यंत प्रथा आणि परंपरा तिकडे फक्त पुरुष पुजाऱ्यांची होती, आता महिला पुजारी देखील आल्या. परंपरा बदलली, आपण या बदललेल्या परंपरेचं स्वागत करता की नाही? शंकराचार्यांचा प्रश्नच नाहीये. तुम्ही या प्रश्नावर आतापर्यंत एक भूमिका मांडताय, ऐकून घ्या. तुम्ही या प्रश्नावर आतापर्यंत एक भूमिका मांडताय, म्हणून तुम्हाला पंढरपूर बद्दल तुमचं मत विचारलं. ते स्वागतार्ह अनुकरणीय आहे की नाही? या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या धर्मामध्ये आपला धर्म, हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ धर्म आहे की अहिल्याबाई होळकर या पुण्यश्लोक होत्या. त्यांनी अनेक मठ मंदिरांची स्थापना केलेली आहे. उज्जैन असेल, देवास असेल, इंदोर असेल, धर्माने मान्य केलेले त्या ठिकाणी. ह्याचा अर्थ असा होत नाही की धार्मिक प्रथांमध्ये ढवळाढवळ केली पाहिजे. आज शनी मंदिरामध्ये सुद्धा ज्या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे महिला असावेत की पुरुष असावेत याच्यापेक्षा आपण त्या श्रद्धाळू आहेत का, धार्मिक प्रथांमध्ये ढवळाढवळ करतात का, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही काय किंवा संजीव पुनाळेकर काय, मी विचारल्या प्रश्नांचं थेट उत्तर देणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. फक्त हे मला महाराष्ट्रासमोर उघड करायचं होतं, इतकंच. नऊ प्रियांका, त्यांनी जो आता मुद्दा उपस्थित केलेला आहे तो काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा तुम्ही तिकडे का दिल्यात, या राजकीय मुद्द्याकडे मी जाणार नाही, कारण मी काही तिकडे हजर नव्हतो किंवा तसा पुरावा देखील आता माझ्याकडे नाहीये. मला याच्या राजकारणाविषयी किंवा तुम्ही हडपलेल्या जागांविषयी, तुमच्या पक्षाविषयी आता मला मुळीच बोलायचं नाही. मुद्दा असा आहे की ही एक कायदेशीर लढाई असू शकते, आणि जर ही कायदेशीर लढाई असेल तर आता जो मुद्दा संजीव पुनाळेकरांनी मांडला, 25A हे कलम नेमकं कोणाला लागू होतं, आणि त्याच्यातून शनी मंदिर हे खाजगी ट्रस्ट असल्यामुळे त्याला मुभा कशी आहे, अशा प्रकारचा तो मुद्दा आहे. ह्याला तुम्ही कायद्याच्या भाषेत डिफीट कसं करणार, याचा पराभव कायद्याच्या भाषेत कसा करणार, हा मगाचपासून मी तुम्हाला मुद्दा मांडतोय. तुम्ही
पुण्याहून निघणं, माध्यमांनी ते कव्हर करणं, तुम्ही तिकडे महिलांची उजत घालणं, अगर त्यांच्याशी चर्चा करायला नकार देणं, हा सर्वस्वी तुमच्या धोरणाचा भाग आहे. परंतु जे तुम्हाला अटळ आहे तो म्हणजे कायद्याची लढाई आहे, ती तुम्ही कशी जिंकणार? बोला. मला असं म्हणायचंय की शनी देवस्थान ट्रस्ट हे भारतात आहे, तर ते भारतात जेव्हा आहे तेव्हा त्याला भारताची राज्यघटना लागू होणार आहे की नाही? ते भारताच्या राज्यघटनेला डावलून त्यांचे स्वतःचे नियम बनवणार आहेत का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. मला एक प्रश्न एवढाच विचारायचा आहे की प्रथा परंपरा जुन्या आहेत, त्यामध्ये चर्चेसाठी तुम्ही तयार नाही, पण तुमची मागणी होती सरकारने ताब्यात घ्यावं. गेली काही वर्ष सगळ्या मंदिरांवर सरकारी विश्वास येत आहेत. ही जी नवी परंपरा आली भ्रष्ट लोकांची, म्हणजे या नव्या परंपरांना तुम्ही विरोध करणार नाही का? असं म्हणणार नाही का की भ्रष्ट लोकांना काढा आणि भक्तांना ठेवा? आता उदयजीने प्रश्न विचारला, मला म्हणायचं पंढरपूरची पूजा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी का करावी? जो 60 वर्ष वारी देतो अशा काय मात्र नाही, तुम्ही ती मागणी करायची तुमच्यात हिंमत आहे का? मी या ठिकाणी हिंदू धर्म संघटनेच्या वतीने मागणी करतो की भक्तीला करता का तुम्ही राजकारण मान्य करा? जेव्हा तिच्यात स्वाभिमान असेल तेव्हा, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दुय्यम स्थान देताय तेव्हा तिच्यात स्वाभिमान कसं जागा होईल? राजकारणाविषयी तुम्हाला स्वाभिमान नाही का? मला केशव उपाध्याय, मी दोघांनाही शांत करायची केशव, प्रियंका, आपल्याला ही परंपरा या परंपरेला एक चांगलं वळण देता येतंय का याच्यावर चर्चा करायची आहे. केशव उपाध्याय, या प्रकरणी सरकारला काहीशी उशिरा जाग आली असं तुम्हाला वाटत नाही का? अजिबात वाटत नाही. खरं म्हणजे उशिरा जाग आली असेल तर म्हणजे सर या सरकार आल्यापासून सगळ्यात इतका चांगला निर्णय घेतला, याचं स्वागत आपण म्हणजे संवेदना चर्चा करा हे सांगण्याचं, पोलिसांना सांगण्याचं, हा पहिला मुख्यमंत्रीचं आपण स्वागत केलं पाहिजे. गेले 15 वर्ष हा विषय. आता पुढचा मुद्दा आहे, शनेश्वर देवस्थानासकट केंद्र राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आहेत. अशा वेळेला राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे? राज्य सरकारची भूमिका जी आता ऑलरेडी सरकार मांडली, मुख्यमंत्र्यांनी ती मांडली आणि तीच भूमिका पुढे असेल. संवादातनं, दोघांनाही संवादातनं. अडचण एवढीच आहे, मला मेगापासून म्हणजे त्या पहिल्यांदा सांगतो, पंढरपूरच्या देवस्थानामध्ये महिला पुजारी नेमला, त्याचं स्वागत करतो, म्हणजे चांगली आहे. काला आणि सुरुवात मगाशी सांगितली बदल घडले पाहिजेत, त्यानुसार इथे सुद्धा जर काही चर्चेतनं मार्ग निघाले त्या चर्चेतनं स्वागत आपण केलं पाहिजे. त्याचं काही असणं म्हणजे तीच परंपरा राखून ठेवा, बदल करूच नका अशा मताचा आम्ही नाही, त्यामुळे बदल केले पाहिजेत. पण फक्त आत्ताच का, म्हणजे माझा प्रश्न याचा की अशा पद्धतीने स्टंटबाजी करून का करतात एवढाच त्यातला प्रश्न आहे. त्या चर्चा सुद्धा करायला तयार नाहीत, असं कुठलं म्हणजे हे झालंय? म्हणजे असा एकमेव प्रश्न आता राहिलाय का? म्हणजे ते खरं आहे की मिळालं पाहिजे, महिलांना तिथे दर्शनाला स्थान मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ही जी स्टंटबाजी चालली आहे ही कशासाठी चालली आहे, हा सगळ्यात मुद्दा, अडचणीचा मुद्दा तो आहे. आपण त्याच्यावरही त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घेऊया. प्रियांका जगताप, तुम्ही पुण्याहून निघालात आणि जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची नोंद प्रियांकाजी जर ऐकून घ्या, प्रियांकाजी ऐकून घ्या. तुमच्या या सगळ्या प्रकरणावर एक गंभीर आरोप करून त्याला एक वेगळं वळण लागतंय. याचं कारण असं आहे की यातल्या कायदेशीर बाजूला बरोबर कसं तोंड द्यायचं याचं उत्तर तुम्ही देऊ शकलेलं नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तांत्रिक चूक अशी म्हणता येईल की जी वारंवार आता दाखवून त्याचा बागुलबोवार असला जातोय, त्याचं उत्तर तुम्हाला येत्या काळात द्यावंच लागणार आहे. आणि ते म्हणजे तिथल्या महिलांशी तुम्ही चर्चा का केली नाहीत, त्याचबरोबर ट्रस्टींची चर्चा का केली नाहीत. राज्यघटना असणार आहे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, ते कोणी नाकारतच नाहीत, ते दोघंही नाकारत नाही आहेत. परंतु शनेश्वर मंदिर हे खाजगी मंदिर आहे आणि त्या मंदिराला स्वतःचे नियम करायचा अधिकार आहे, तो देखील त्यांना राज्यघटनेनं दिलेला आहे. हे आपण डावलू शकतो का, हा मुद्दा आहे. हा सगळा तिढा आपल्या 2 पातळ्यांवर सोडवावा लागेल. एक तर लोकांचं मनपरिवर्तन करून आणि दुसरं कायद्याची लढाई जिंकून. मुख्यमंत्री तुम्हाला नेमकं तेच सुचवतायत, तुम्ही संवाद का करत नाही हा सवाल आहे. प्रियांका, ठरवतंय की आम्ही संवादाला तयार नाही. आतापर्यंत आमच्यापर्यंत कोणी असं आलंय का की आमच्याशी संवाद करा, किंवा ट्रस्ट कडून आम्हाला बोलावणं आलंय का? किंवा जेव्हा आम्ही 20 डिसेंबरला शनी शिंगणापूरमध्ये 4 जणी दर्शन घ्यायला गेलो होतो, आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं गेलं, तिथे आम्ही विनंती करत होतो की ट्रस्टने आमच्याशी बोलावं. ट्रस्टची एकच भूमिका होती की आम्हाला कोणतीही चर्चा करायची नाही आणि कुठलीही महिला तिथे जाणार नाही. जेव्हा ट्रस्टवर 2 महिला निवडल्या गेल्या, त्यातली एक अध्यक्ष म्हणून निवडली गेली, तिची पूर्ण भूमिका
होती तिच्या भूमिकेत कधीच आलं नाही की आम्ही चर्चेला तयार आहोत. यांची चर्चेची तयारी 26 तारखेला आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की हे ट्रस्ट सरकारच्या ताब्यात देण्यात यावं आणि जेव्हा यांना भीती वाटायला लागली की यांची दुकानं आता बंद होत आहेत की काय, तेव्हा यांनी चर्चेला तयारी दर्शवली. एवढ्या दिवस यांची चर्चेची तयारी का नाही यांनी दर्शवली होती. आणि आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत. आणि मी भूमाताच्या वतीने सांगू इच्छिते की ही चर्चा सगळ्यांसमोर व्हावी आणि याला धार्मिक वळण न देता कायद्याने ही चर्चा व्हावी. कायद्याच्या चर्चेचा आता मुद्दा होता आणि कायद्यातला एक बरोबर कलमाचा आधार घेत आता या ठिकाणी मुद्दे मांडले गेले. या कार्यक्रमाचा शेवट करताना संजीव पुनाळेकर आणि सुनील घनवट या दोघांना प्रश्न आहे. संजीव पुनाळेकर, कुठल्याही धर्माला एक साचलेपण आलं की तो धर्म हा कालबाह्य ठरतो. मग त्या धर्मात जुन्या प्रथा होतात. आपल्याकडे देखील अशी सतीची प्रथा होती. अर्थात तुम्ही त्याचं समर्थन करत नसणार असं मी गृहीत धरतो. मग कालांतरानं जर आज विठ्ठल रखमाईच्या मंदिरात देखील प्रथा बदलली गेली तर शनी मंदिराची प्रथा बदलण्याची प्रक्रिया, ज्या अवतारांचा मार्ग आहे तो मार्ग आणि ती व्यक्ती ती मागणी कोण करतं याच्यावर तुमचा जास्त आक्षेप आहे का त्याच्या मागणीलाच आता आक्षेप आहे? नाही, आमचा आक्षेप खरं म्हणजे दोनच गोष्टींना आहे. कोण व्यक्ती करते निश्चित आक्षेप आहे, पण मी त्यावर जास्त राजकीय बोलत नाही. त्याच्यावर तुम्ही काय बोलवतात? कशा प्रकारे केली जाते याचं कारण बघा. आता मी तुम्हाला सांगतो, आता त्यांनी शब्द वापरला दुकानं. म्हणजे ज्या मंदिरात तुम्ही जाते त्याला तुम्ही खुद्द दुकान म्हणताय. तुम्हाला तिथले आर्थिक व्यवहार तुम्ही पाहिलेत का? आता मी तुम्हाला विचारतो, तुमच्याकडे त्याची बॅलन्स शीट आहे का? माझ्याकडे, मी पंढरपूर किंवा माझ्याकडे बॅलन्स शीट, आम्ही अभ्यास करून जर केसेस घातल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडी इन्क्वायरीची ऑर्डर तुमच्या नेत्यांच्या विरोधात केली आहे. त्यामुळे तुमच्याकडे असं काही पेपर आहे का दुकाने म्हणण्यासारखा? दाभोळकरांचं उदाहरण तुम्ही दिलं. काळ कसा बदलेल? ज्या वेळेला दाभोळकरांनी याचिका घातली त्यावेळेला त्यांनी शनी शिंगणापूरचं देवस्थानविषयी जे काही लिहून ठेवले, मी काही म्हणणार नाही कारण ते आज नाहीत, लोकांनी वाचावं. हे इतकं भयंकर आहे की श्रद्धा नसताना तुम्ही लढत आहात. शेवटचा मुद्दा, कधी कधी रोगापेक्षा इलाज भयंकर. आत्ताची ताईंनी सांगितलं सरकारने ताब्यात घ्यावं. माझं ताईंना जाहीर आव्हान आहे, या चॅनलवर आजचा सवाल किंवा अशा प्रकारचे काही मतदान वगैरे होत नाही. मतदान घ्या की मंदिरं सरकारने ताब्यात घ्यावीत काय, हिंदूंची मतं काय आहेत. म्हणजे तुम्ही तुमची मतं अशा टोकाला जाऊन लादताय की तथाकथित स्त्री पुरुष समानतेसाठी हिंदू धर्माचा सरकारकडे जाऊन नाश होणार. सरकारपेक्षा म्हणजे सरकार म्हणजे भाजप सरकार म्हणत नाही, प्रेक्षक चौथराचा वाद चव्हाट्यावर कसा येतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मागच्या 1 तासात मिळालं असेल. प्रेक्षक, दलितांना मंदिराचा प्रवेश मिळावा याकरता महात्मा गांधींना या देशात सत्याग्रह करावा लागलेला होता. हा इतिहास काही फारसा जुना नाही. अगदी अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील रत्नागिरीच्या पतितपावन मंदिराचे दरवाजे खुले करण्याकरता सत्याग्रह करायला लागला होता. ज्या हिंदू धर्मातच खरं तर गार्गीपासून मैत्रीपर्यंत आणि लोपमुद्रेपासून रोमाशापर्यंत महिलांनीच ऋग्वेदातल्या ऋचा रचल्या, त्या काळी महिलांना कसा समान अधिकार होता हे त्याचं एक प्रकारे प्रतीक आहे. मग त्याच देशात शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणं हे कितपत योग्य आहे? पाण्यानं आणि दुधानं शरीर शुद्धी होईल, पण आज गरज आहे ती मनशुद्धीची, दोन्ही बाजूच्या. ज्याला वाटतं त्यानं खुशाल शनीला तेलाचा अभिषेक करावा, पण गरज आहे ती आज वैचारिक तीर्थ देण्याची. शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीत अजून शनीचं देवत्व टिकून आहे असं मानतात. 14व्या शतकात ती जागृत मूर्ती मंदिर जमिनीतून वर आलेली होती. आता जो महिलांचा संघर्ष आहे तो याच मातीतून वर आलेला आहे. सामाजिक आणि धार्मिक बदल हे एका रात्रीत होत नाहीत हे पूर्णपणे मान्य, आणि ते फक्त कायद्यानेही होणार नाहीत हेही तितकंच सत्य. मात्र ते होऊच नाहीत अशी भूमिका घेणं मात्र चुकीचं आहे. कोर्टाच्या आदेशानं किंवा कायद्यानं एक वेळ सक्ती करता येईल, पण त्यातून वैचारिक बदल, आतून बदल घडणार नाहीत. शनी देवस्थान विरुद्ध महिला असा वाद पेटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका घेतली. त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन करायला हवं होतं. भले इथल्या सामाजिक सलोख्यावर शनीचा कोप झाला तरी हरकत नाही, पण एकदा हे शनीच्या श्रद्धेचं कोडं आणि अंधश्रद्धेचं कडं भेदायची गरज आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.